हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला गोष्ट, कथा, कादंबऱ्या वाचायला आवडतात, हो की नाही? त्या गोष्टींमध्ये जर चित्रांचा उपयोग केला असेल तर गोष्ट समजायला अधिक सोपी जाते. काही काही चित्रांमध्ये तर आपण गोष्ट शोधतो. काही चित्रांमुळे गोष्टी सापडायला मदत होते, जसं की नकाशा. बघा ना, वरवर पाहता एखादा नकाशा हा आपल्याला थोडासा क्लिष्ट वाटतो, पण थोडं निरीक्षण केलं, समजून घेतलं तर हाच नकाशा आपल्याला एकदम इंटरेस्टिंग वाटू लागतो. आज इंटरनेटच्या युगात गुगल मॅपद्वारे आपण पाहिजे तिथे पोहोचू शकतो. चला तर मग आज शाळेच्या मॅपनुसार अभ्यास मस्तीच्या दुनियेत जाऊयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, सध्या की नाही छोट्या बच्चे कंपनीला सुट्ट्या सुरू आहेत आणि मोठ्या बच्चे कंपनीची की नाही शाळेत थोडीशी का होईना पण अभ्यासासोबत धमाल, मजा, मस्ती सुरू आहे. हो, आणि कसं आहे मधुलिका, वर्ष संपण्याची थोडी मरगळ वाटत असली तरी सुद्धा नववर्ष सुरू होण्याचा आनंद सुद्धा आहे. त्यामुळे एनर्जी बऱ्यापैकी आहे मुलांमध्ये. हो, तर सगळेजण अगदी जल्लोषात, उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अगदी तयार झालेले आहेत. करेक्ट, कारण नवीन संकल्प सुद्धा आहे. आता बघ ना, आपल्या सुद्धा सगळ्या कामांना वेग आलेला आहे, अगदी झुकझुक गाडी सारखा, नाही का? अरे हो, झुकझुक गाडीवरून आठवलं, आज आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना गोष्टीचा अभ्यास दिलाय ना. हो तर, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एक झुकझुक आहे बरं का. म्हणजे ती ट्रेन आहे की नाहीये हे तुम्ही तुमचं शोधून काढायचंय बुवा गोष्ट ऐकताना. चला ऐकूयात बालवर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत गोष्ट. झुकझुकची शाळा. झुकझुकला तिच्या आईने शाळेत घातलं. झुकझुक शाळेत जाऊ लागली. शाळेत तिला शिकवलं की रुळावरून कसं धावायचं. लाल झेंडा दिसला की थांबायचं, हिरवा झेंडा दिसला की चालायचं. पण झुकझुक बाईंचं ऐकायची नाही. रूळ सोडून शेतात शिरायची. शेतातील पिकांचं नुकसान करायची. शेतकरी झुकझुकच्या शाळेत गेले. त्यांनी बाईंना झुकझुक बद्दल सांगितलं. बाई म्हणाल्या, काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. दुसऱ्या दिवशी झुकझुक शेतात जाऊ लागली. शेतकऱ्यांनी तिला लाल झेंडे दाखवले, तसं ती थांबली. बाईंनी हिरवा झेंडा दाखवल्याबरोबर झुकझुक रुळावर परत आली. बघ रेश्मा, नवीन वर्ष यायला की नाही उद्याचा एकच दिवस उरलेला आहे, बरोबर? बरोबर. पण एक आठवडा आधीपासूनच मुलं की नाही त्या तयारीला लागलेली आहेत. रोज ते हाताच्या बोटावरती अंकगणित करतात आणि उद्यापासून किती दिवस उरलेत हे मोजत राहतात. चला, चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने गणितही सुधारलं जातंय.
हो ना. आणि या निमित्ताने लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, 2 अंकी कोणती, 3 अंकी कोणती, 1 अंकी संख्या कोणती, अशी अनेक गणितं आपोआप सुटतायत सुद्धा. चल, आता आपणही या मुलांसोबत एक गणित सोडवूयात. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की 3 अंकी 2 संख्यांमधील लहान आणि मोठी संख्या कशी ओळखाल ते सांगा. आणि आता मधुलिका, आपली सुद्धा गणिताची कसोटी आहे बरं. कसली कसोटी बरं? हीच गणित सोडवण्याची. लहान मोठ्या संख्या ओळखायच्या आहेत आणि आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल ना. तर कोणत्या विद्यार्थ्याची मदत घेऊयात आज? आज आपण मदत घेऊया पूर्वा पाटील या राज्य जिल्हा परिषद शाळा वशेडी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आज आपण मदत घेऊया, जी तालुका उरण जिल्हा रायगड इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई प्रिया पाटील यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण पूर्वा सोबत. प्रियाताई, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? बरे आहेत. तुम्ही कशा आहात? आम्ही एकदम छान. आणि पूर्वाचा अभ्यास कसा सुरू आहे बरं? हा, खूप छान आहे. अच्छा, मग प्रियाताई, पूर्वाच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ते स्वतः करते? हा, तिचे शाळेतल्या मॅडम व तिचे पप्पा आजोबा अभ्यास घेतात. अच्छा अच्छा अच्छा, ओके. आम्हाला सांगा, पूर्वामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? पूर्वा शाळेमध्ये पण आदर्श मुलगी म्हणून टीचर विचारतात. म्हणजे तुमची मुलगी खूप छान आहे, खूप छान रिव्हिजन घेते, अभ्यास करते, असं सांगतात मला. अरे वा, आहे का ही गुणी मुलगी आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हॅलो मॅडम. हॅलो पूर्वा, कशी आहेस तू? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? आम्ही पण एकदम छान आहे, थँक्यू. आणि तुझा अभ्यास पण जोरदार सुरू आहे, आम्हाला कळलं. बरं, तुझा आवडता विषय कोणता आहे बरं मग? मराठी. मराठी, ओके. पण आता मी गणिताचा अभ्यास दिलाय, मग तो तू केलायस का? हो. गुड गर्ल. पूर्वा, सगळ्यात आधी आम्हाला सांग की तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलायस का? हो. आणि या कार्यक्रमात आज तू सहभागी होतीयस, मग कसं वाटतंय तुला? खूप छान. गुड. तुझे कोणी मित्रमैत्रिणी यापूर्वी या शाळेमध्ये सहभागी झाले होते का कार्यक्रमात? हो. अच्छा, आणि मग तेव्हा त्यांचा कार्यक्रम ऐकताना तुला काय वाटलेलं? खूप छान वाटलं. तुला वाटलं होतं का कधी की तू सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकशील? नाही. ओके, पण जर तू आज छान अभ्यास केलास तर आपण पुन्हा काही दिवस अभ्यास करूयात, चालेल ना तुला? हो. आणि तुला आपल्या या शाळेतलं काय आवडतं बरं नेमकं? अभ्यास. अच्छा, अभ्यास. आणि मग आपल्या शाळेमध्ये थोडीशी मस्ती पण होत असते, गप्पा होत असतात, गोष्टी सांगत असतो, ते पण आवडतं का? खेळ. गुड. चल, मग आता आपण थोडासा गणिताचा अभ्यास करूयात. आम्हाला सांग की 3 अंकी 2 मधील लहान किंवा मोठी संख्या कशी ओळखायची बरं? 100 प्लेस मध्ये जर मोठी संख्या असली आणि दुसरी 100 प्लेस मध्ये जर छोटी संख्या असली तर लहान मोठेपणा ओळखणे. अच्छा, 199 आणि 210 या संख्यांमध्ये कोणती संख्या मोठी आहे बरं? 210. परफेक्ट. आणि लहान संख्या कोणती झाली मग? 199. करेक्ट. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आणि तुझे पाठ आहेत का? हो. कितीपर्यंत पाठ आहेत? 5. बरं, आम्हाला एक 4चा पाढा म्हणून दाखव. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 4, 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. परफेक्ट. व्हेरी गुड. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आता मला एखादी पोएम म्हणून दाखव. चल. कुठली? तुला कोणती आवडते ती म्हण. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, असा मुलांनो असा तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती कुशाल जाऊन बसा, असा मुलांनो असा. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला, भारत भूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा, असा मुलांनो असा. सर्व मागच्या विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता, बघा अरुण तो बाळांनो माखून वितो कसा, असा मुलांनो असा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर. वाव. मग त्यासाठी तुला विज्ञानाचा सुद्धा अभ्यास करायला लागेल. हो. गुड गर्ल. आणि तू करशील खूप छान अभ्यास, बिकॉज यू आर अ गुड गर्ल, राईट? येस. पूर्वा, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. थँक्यू मॅडम. यू वेलकम. बाय. बाय.
मधुलिका, पूर्वासोबतच इतर विद्यार्थ्यांनी पण आपणही गणित सोडवलं, त्यामुळे आपल्याला सुद्धा शाबासकी. हो तर. आणि तुला एक गंमत सांगू का, हे गणित त्यांनी अगदी पटापट सोडवलं. का बरं? का बरं? कारण त्यांना मागच्या भागात अर्धवट राहिलेली गोष्ट ऐकायची आहे म्हणून. म्हणजे हा गोष्टीचा खजिना आपल्यासाठी सुद्धा आहे. हो तर. थ्री, टू, वन आणि उड्डाण. लेखन प्रभाराम आणि शीला प्रुईट. मराठी अनुवाद सई केसकर. रॉकेटमध्ये काळजीपूर्वक इंधन भरणारे 4 कामगार. मोटरगाड्या चालवण्यासाठी जसं पेट्रोल लागतं तसंच रॉकेट उडवण्यासाठी सुद्धा इंधन लागतं. रॉकेटमध्ये घन रूपातलं आणि द्रव रूपातलं अशी दोन्हीही प्रकारची इंधनं वापरली जाऊ शकतात. अंतराळ पोशाख घातलेले 3 कुशल अंतराळवीर. अंतराळ पोशाख अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांचं संरक्षण करतात. या पोशाखातून अंतराळवीरांना प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा पोशाख घातला की अंतराळवीरांना खूप थंडी आणि खूप उकाडा या दोन्ही पासूनही संरक्षण मिळतं. तसंच अवकाशातल्या धूलिकणांपासून सुद्धा संरक्षण मिळतं. मिशन कंट्रोल सेंटर मध्ये बसून उत्साहानं बघणारी 2 मुलं. रॉकेट सहजतेने अंतराळात जावं म्हणून सगळे महत्वाचे लोक एका खोलीत जमतात. या खोलीला मिशन कंट्रोल सेंटर असे म्हणतात. रॉकेटची कार्य ठरवल्याप्रमाणे पार पाडावीत आणि उड्डाण सोपं व्हावं हे बघण्यासाठी सगळे तत्पर असतात. उडायला तयार असलेलं गरजणारं एक रॉकेट. अवकाशात भरारी घेणाऱ्या स्वयंचलित वाहनाला रॉकेट म्हणतात. रॉकेटच्या सहाय्यानं कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. आणि उड्डाण. PSLV C-37 नावाच्या एकाच रॉकेटच्या सहाय्यानं 104 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम 2017 साली भारतानं करून दाखवला. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले. रेश्मा, बघ ना, या गोष्टीमध्ये की नाही सगळ्यांनी अंतराळाची सफर करून आले किंवा एखाद्या वेगळ्याच दुनियेत गेली होती मुलं. हो, मज्जा आली ग. हो ना. आणि कुठे फिरायला जायचं म्हटलं ना की सोबत नकाशा हा हवाच. करेक्ट आहे. पण कुठे जाणार आणि कसं जाणार हे पण माहिती असायला पाहिजे ना. अगदी बरोबर. त्यामुळे नकाशाचा अभ्यास करता येणं किंवा नकाशा अभ्यासणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुला माहितीये मधुलिका, आपण शाळेत असताना बैठे खेळांपैकी एक खेळ खेळायचो, ते म्हणजे नकाशा वाचनाचं. की नकाशा समोर ठेवायचा आणि मी तुला एखादं कोडं देणार की महाराष्ट्र राज्याचा जो नकाशा असेल तर इथे कोरची जिल्हा कुठे शोध पाहू, तर आपण जिल्हा शोधायचो. तर कधी आपण जगाचा नकाशा घेऊन बसायचो, ग्लोब, पृथ्वीचा, आणि आपण त्याच्यावरून शोधायचो. आठवतंय तुला? हो, आठवतंय तर. आणि हा खेळ खेळता खेळता वेळ कसा निघून जायचा ना ते कळायचं पण नाही. आणि मुळातच कोणता देश कोणत्या देशाच्या बाजूला आहे हे आपल्या लक्षात यायचं. त्यामुळे आपोआपच एखादा नकाशा, एखादा देश, त्याचा रस्ता आपल्याला पाठ होऊन जायचा. हो ना, किती मजा यायची बरं. पण मग आजचा आपण अभ्यास या नकाशावरनच करायचा का विद्यार्थ्यांच्या सोबत? हो, करूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण नकाशाचाच अभ्यास दिलाय. त्यांना आपण सांगितलंय की नकाशांमध्ये प्रमाण व्यक्त करण्याच्या 3 प्रकारांची माहिती द्या बघू. आणि मुलांनी व्यवस्थित माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला सविस्तररित्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितली सुद्धा आहे. अरे वा. आता आपण हीच माहिती जाणून घेऊया सोनाली कोरेटी
या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभळी इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून जी तालुका कोरची जिल्हा गडचिरोली इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई सुनंदा कोरेटी यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता आपण बोलूयात सोनाली सोबत. नमस्कार सुनंदाताई. नमस्कार ताई. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगलेच आहो ना आम्ही. आणि कसा सुरू आहे सोनालीचा अभ्यास? चांगलाच आहे. घरी कोण कोण अभ्यास घेतं तिचा? मी घेतो ना. हिचे बाबा राहतेत, मी पण राहते. शेतावर जातून कामावर. बरोबर. सोनाली आपणून अभ्यासाला बसते की तिच्या मागे खूप लागावं लागतं? नाही लागा लागत, पूर्णच अभ्यास करते. तुमच्या शेतामध्ये कुठलं धान्य पिकतं? फक्त धान लावतो ना मी. अच्छा, धान लावता. बरं, मग कधी सोनाली येते की नाही शेतावरती? सोनाली नाहीये, ते शाळेत वगैरे जाते ना, तर त्याच्यानं आता नाही. सुट्टीच्या दिवशी. अच्छा, सुट्टीच्या दिवशी येते ती शेतावर. पण तिला माहितीये का तुम्ही आणि तिचे बाबा काय काम करतात शेतावरती? ते काही असे माती वगैरे टाकतो, धान वगैरे लागते. बरं, सोनाली मधला कुठला गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? छान अभ्यास करते. मस्त. आता आम्हाला सोनाली सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे. हॅलो सोनाली. नमस्कार मॅडम. नमस्कार, कशी आहेस तू? छानच आवडते. आणि आता काय करत होतीस? अभ्यास करत होते टीचर. मस्त. कुठल्या विषयाचा? भूगोल. अरे वा, म्हणजे तू आजचा अभ्यास नक्की केला असेल. हो. व्हेरी गुड. मग चल आता आपण आधी थोडा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? हो. मग आम्हाला सांग की नकाशांमध्ये प्रमाण व्यक्त करण्याच्या 3 प्रकारांची माहिती तू मिळवली आहेस का बरं? हो. मग सांग बरं आता आम्हाला. शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि रेषा प्रमाण. आता या 3ही प्रकारांची आम्हाला तू डिटेल माहिती सांग. त्यांची व्याख्या काय आहे, ते कशा प्रकारे नोंदवतात, ते सगळं सांग. शब्द प्रमाण म्हणजे ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. उदाहरण 1 सेमी म्हणजे 60 किलोमीटर असे प्रमाण असते. सेंटीमीटर हे एकक नकाशातील अंतर, किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शवते. अंकप्रमाण हे प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. 60 लाख यामधील 1 हे नकाशावरील अंतर आहे. प्रमाणपट्टी सहाय्याने नकाशावर रेषा प्रमाण दर्शवले जाते. नकाशामध्ये कोणत्याही 2 ठिकाणामधील अंतर रेषा प्रमाणाच्या सहाय्याने मोजता येते. रेषा प्रमाण प्रमाणपट्टीच्या सहाय्याने नकाशावरील रेषा प्रमाण दर्शवले जाते. नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या सहाय्याने मोजता येते. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिलंस तू आता आम्हाला. ऐकून खूप छान वाटलं आणि तुझी तयारी देखील खूपच चांगली झाली होती. आता आम्हाला सांग की तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? भूगोल. अरे, म्हणजे तुला आजचा अभ्यास करताना तर अजिबात कठीण गेलं नसणार, नाही का? हो मॅम. आता तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं, भूगोलाच्या पुस्तकातले. जागतिक प्रमाण वेळ वाचते मॅडम. जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ रेखावृत्त म्हणून इंग्लंडमधील ग्रीनची येथील स्थानिक वेळ विचारात घेतली. इतर देशांचा प्रमाण वेळांतील फरक ग्रीनची वेळेच्या संदर्भात सांगितली जातो. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनची येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहेत. ग्रीनची येथे संध्याकाळचे 5 वाजते असतील तर भारत रात्रीचे 10:30 वाजलेले असतात. भारतात सकाळी 8 वाजे असतील तर ग्रीनची येथे किती वाजले असतील? राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर खगोलीय वेधशाळा बांधले. खूप छान वाचून दाखवलंस तू आता आम्हाला. आता सांग की तुला खेळायला पण आवडतं की नाही? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तुझ्या मैत्रिणींच्या सोबत तू? कबड्डी, खो खो आणि लगोरी, व्हॉलीबॉल. अरे वा, काय काय नाव आहे तुझ्या मैत्रिणींची? ललिता, शुभांगी, चांदनी, वैष्णवी, दीक्षा, कृतिका. आणि मला सांग की व्हॉलीबॉल खेळताना तुमच्या गटाची कॅप्टन तू कधी होतेस की नाही? होतो मॅम. आता पण आहो मी. अच्छा, आता पण तूच कॅप्टन आहेस. व्हेरी गुड. मग तुझी टीम जिंकते की हरते? जिंकते मॅम. बरे, मस्त. आता आम्हाला सांग की तुला मग व्हॉलीबॉल मध्येच पुढे करिअर करावं असं नाही वाटत का? वाटते मॅम. आता
2 वर्ष झाले कोरोनामुळे कोणतेही खेळ नाही झाले. आता प्लास्टिक बरोबर बरोबर. पण मग आता खेळतेस की नाही? पुन्हा शाळा तर सुरू झालेल्या आहेत. खेळते मॅम. व्हेरी गुड. आणि आम्हाला सांग की तुला मोठं होऊन काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. का बरं? तू असं का ठरवलंस डॉक्टर व्हायचं? डॉक्टर झाल्यावर आजारांची सेवा करावीशी वाटते, गरिबांची मदत करावीशी वाटते. सोनाली, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय मॅम. चार पे त्रिक 6 बे चौक 8 पे पंचे 10 बे 12 पे 7 14 बे 8 16 पे 9 18 पे 10 20 पे 10 20 पे 10 20. 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 7 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30 3 10 30 3 10 30. 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 4 10 40 4 10 40. 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 5 7 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50 5 10 50 5 10 50. 6 1 6 6 2 12 6 त्रिक 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 10 60 6 10 60. 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 7 चौक 28 7 5 35 7 7 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 7 10 70 7 10 70. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 45 8 7 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80 8 10 80 8 10 80. 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 9 चौक 36 9 5 45 9 7 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 90 9 10 90 9 10 90. 10 1 10 10 2 20 10 त्रिक 30 10 चौक 40 10 5 50 10 6 60 10 7 70 10 8 80 10 9 90 10 10 100 10 10 100 10 10 100. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत यवतमाळ जिल्ह्याच्या सरिता इनामे, सुरेखा राऊत आणि रसिका दर्वे. नमस्कार रसिकाताई, सरिताताई आणि सुरेखाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही तिघी जणी? मस्त. आणि तुमच्या गटाला आयडिया व्हिडिओज मिळत आहेत की नाही मिळत आहेत? मिळत आहे. किती मिळत आहेत? आठवड्यातून एकदा सोमवारी मिळतात. आणि आतापर्यंत तुम्हाला असे किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? 16. अरे वा. आणि हे प्रयोग करून झाले का मग तुमचे सगळे? हो. आणि प्रयोग करताना मजा आली? हो. नक्की की कंटाळा आला करताना? नाही नक्की. नक्की. बरं. आता रसिकाताई तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय बरं? राणी लक्ष्मीबाई. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? महाराष्ट्रामध्ये अनेक गटांनी आपल्या गटाला हे नाव दिलेलं आहे. कारण राणी लक्ष्मीबाई ही धाडशी होती. आणि मग तुमच्या गटातली मुलं पण अशीच धाडसी व्हावी असं वाटतं का तुम्हाला? हो. मग तुम्ही काय काय प्रयत्न करता त्यासाठी? शाळेतून आले की त्यांच्याकडून अभ्यास पण करून घेतो, त्यांना विचारतो, आयडिया व्हिडिओ बघतो, मुलांनाही पाहायला सांगतो. पण ह्यातनं अशी मुलं धाडसी होतील असं वाटतं तुम्हाला? होतात ना. काही काही व्हिडिओ असे आहे की
काही हा, का नाही होणार? अभ्यास करून थोडं शिकून मुलं नक्कीच धाडसी होऊ शकतात, नाही का? आता मला सांगा सरिताताई, की मागच्या आठवड्यात तुम्ही कुठला आयडिया व्हिडिओचा प्रयोग करून बघितला होता? आम्ही म्हणजे गोल फाळले होते चार म्हणजे इकून तीन तिकून तीन आणि 6 गोल फाळले होते. त्याच्यामध्ये गोटे ठेवले होते. आधी गोल म्हणजे जे 3 माता होत्या त्याच्यामध्ये जे पहिला धावत गेले त्यांनी गोटे उचलून आणायचे आणि म्हणजे दुसऱ्या याच्यात ठेवायचे गोलात. अजून पुन्हा जायचं, पुन्हा गोटा उचलून आणून दुसऱ्या गोलामध्ये ठेवायचा, पुन्हा जायचं, पुन्हा तिसऱ्या गोलामध्ये उचलून ठेवायचा गोटा. अच्छा. आणि मग मजा आली हे करताना? जे जिंकली काय जे पहिलं म्हणजे येईन ते जिंकली म्हणायचं. कोण जिंकलं तुमच्या गटात? तुमच्या गटात कोण जिंकलं? रसिकाताई दर्वे. अरे वा, मजा आली मग. हो. बरं, ह्यानंतरचा प्रयोग कुठला केला होता सुरेखाताई? एका ग्लास मध्ये पाणी घेतलं आणि 2-3 ग्लास असे रिकामे ठेवले. एका हाताने ते पाणी टाकायचं होतं. शेवटपर्यंत पाणी पूर्ण गेलं की नाही हे बघायचं होतं. आणि ज्या महिलांचं पाणी गेलं ते विजेता ठरली. बरं, आता मला सांगा की डोळ्याला पट्टी लावून एक खेळ खेळायचा होता, बरोबर? खेळलात का तुमच्या गटात तुम्ही? हो. धडपडलात की व्यवस्थित खेळलात? नाही, काही जणी पडल्या नाही, म्हणजे त्या दोऱ्या काढून घेतल्या होत्या. बरोबर. पण काही जणी व्यवस्थित गेल्या. अच्छा, म्हणजे धडपडलं, त्यांना सावरलं ना तुम्ही का पडू दिलं की पडू दे त्यांना? नाही सावरलं ना. मग मुलांना हे सगळं करताना मजा येत होती का? मजा येत होती. बरं, असाच कुठला आयडिया व्हिडिओ आहे ज्याचा प्रयोग करताना तुम्हाला खूप मजा आली? विमान बनवलं. किती विमानं बनवली तुमच्या गटात तुम्ही? आम्ही 3. हो. आणि मग विमान उडवलं का सगळ्यांनी? सगळ्यात उंच विमान कोणाचं उडालं बरं? सुरेखाताईचं. अरे वा. मुलांनी पण विमान बनवायचा प्रयत्न केला का? हो. मग मुलांची पण असं उडालं का व्यवस्थित कागदाचं विमान? हो, उडालं. मग पुन्हा आता मुलं प्रयोग करून बघतायत का विमान बनवण्याचं किंवा कागदापासून इतर काही गोष्टी तयार करण्याचा? अरे वा, छानच. आता मला सांगा की मुलांना तुम्ही काही शब्दांवरनं किंवा अक्षरांवरनं काही प्रश्न विचारले का आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून? हो, विचारले. काय विचारलं? मुलांना अंक लिहून दिले, ABCDचे लांब ठेवले, व्यायाम पण सांगितलं मुलांना. बरं, आता मला सांगा कुत्रा चावला तर काय करायला हवं किंवा मधमाशी चावली तर काय करायला हवं हे कळलं का तुमच्या गटातल्या सगळ्या मातांना? काय कळलं? कुत्रा चावल्यानंतर हात स्वच्छ धुवून टाकायचं, घाव जो झाला तो स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा, त्याच्यानंतर डेटॉल लावायचं त्याला, मग दवाखान्यात न्या. बरं, आणि मधमाशी चावली असेल तर? ज्या ठिकाणी चावली असेल त्या ठिकाणातून काटा बरोबर काढायचा. ओके. आणि मुलांनी किंवा आपण सुद्धा हात स्वच्छ धुवायला हवे त्या संदर्भातला एक आयडिया व्हिडिओ होता, बघितला का तुम्ही सगळ्यांनी? हो. काय तुम्हाला त्याच्यातनं कळलं? कशा प्रकारे हात धुवायला हवा, किती स्टेप्स आहेत हात धुवायच्या, 6. आणि त्या कशा प्रकारे धुवायला हवे तर मुलं सगळं फॉलो करतात का? हो. मस्त. आणि अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? हो. आणि तुम्हाला मुलांमध्ये काही फरक जाणवतोय का आता आधीपेक्षा? मुलं बोलतात, कोणते प्रयोग करून पाहतात, खेळतात, आता नवीन असं कागदापासून वस्तू बनवून पाहतात, चित्र काढतात, गेम खेळतात, चित्र रंगवतात. सांगा ना का? व्हेरी गुड, मस्त. ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्या गटाची प्रगती पण खूप छान सुरू आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि रसिकाताई, सरिताताई आणि सुरेखाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. फ्रेंड्स, म्हणता आणखी एक वर्ष सरतंय. काही दिवसात, काही तासात नववर्षाच्या स्वागताला आपण उभे राहू. पण आता थोडं मागे वळून बघूया आणि नोंद ठेवूया की सरत्या वर्षात आपण काय काय मिळवलं, ठरलेल्या गोष्टींपैकी किती पल्ला गाठला. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवूया आणि थोडंसं आत्मपरीक्षण सुद्धा करूयात. कारण यानुसार आपल्याला पुढल्या वर्षाचं नियोजन करायला सोपं जाईल, हो की नाही? शिवाय एकदा का नियोजन तयार झालं की नव्या वर्षाचं टेन्शन न घेता आनंदाने आपण त्याचं स्वागत करू शकतो. चला तर मग आता भेटूया नव्या वर्षात, म्हणजेच नव्या भागात. बाय बाय. बाय बाय.